कधी विचार केलाय की एका अख्ख्या राज्यात म्हणजे कोट्यावधी लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणं हे किती मोठं काम असेल? बरं, आज आपण महाराष्ट्रातल्या एका अशाच डिजिटल बदलाविषयी बोलणार आहोत. एक असा बदल जो सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा चेहरामोहराच बदलतोय. तर हाच तो मोठा प्रश्न जो रोज आरोग्य अधिकाऱ्यांसमोर उभा असतो की हजारो शहरं आणि गावं यातल्या लाखो लोकांच्या आरोग्याचा मागोवा घ्यायचा तरी कसा? आणि याचं पारंपरिक उत्तर काय होतं? तर कागदपत्र. अक्षरशः कागदपत्रांचे डोंगर. एक अशी पद्धत जी खूप वेळ खाते, ज्यात चुका होण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि समजा एखादी आणीबाणीची वेळ आली तर त्या कागदांमधून माहिती काढणं म्हणजे जवळजवळ अशक्यच. मग या कागदांच्या डोंगराला काही पर्याय आहे का? हो, नक्कीच आहे. आणि तो पर्याय आहे एक डिजिटल उपाय. चला तर मग महाराष्ट्राच्या या नवीन आणि शक्तिशाली उपायाबद्दल म्हणजेच ई-सूचीबद्दल सविस्तर जाणून घेऊया. तर मग ही ई-सूची नेमकी आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक डिजिटल सिस्टीम आहे. याला आधी चिप 2.0 असेही म्हणायचे, म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म. आणि हिचं मुख्य काम काय? तर प्राथमिक आरोग्य सेवेची सगळी माहिती थेट फील्डवरून डिजिटल स्वरूपात गोळा करणं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहितीये? की आरोग्य सर्वेक्षणाची जी अख्खी प्रक्रिया आहे ना, ती कागदपत्रांमधनं काढून थेट फील्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातात त्यांच्या मोबाईलमध्ये आणली आहे. ओके, मग हे ॲप प्रत्यक्षात फील्डवर कसं काम करतं? चला बघूया. याची रचना खूप सोपी ठेवली आहे, म्हणजे टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करता येतं. आणि ही कार्यपद्धती किती सोपी आहे बघा. म्हणजे एक आरोग्य कर्मचारी आधी एका कुटुंबाची नोंदणी करतो. मग त्या प्रत्येक व्यक्तीसाठी डिजिटल आरोग्य सर्वेक्षण भरतो. जर कोणाला परत भेटायची गरज असेल तर त्याचा पाठपुरावा नोंदवतो. आणि शेवटी गोळा केलेला सगळा डेटा सेंट्रल सिस्टममध्ये सिंक करतो. अगदी सरळ आणि सोपं. बरं, मग हे तंत्रज्ञान वापरून रोज लोकांचं आरोग्य सुधारणारे हे खरे योद्धे आहेत तरी कोण? आणि इथेच खरी गंमत आहे. बघा, हे ॲप फक्त एकाच प्रकारच्या व्यक्तीसाठी नाहीये. अगदी गावागावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या आपल्या आशा आणि एएनएम ताईंपासून ते या सगळ्या डेटावर लक्ष ठेवणाऱ्या आणि धोरणं ठरवणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या भूमिकेनुसार हे ॲप काम करतं. म्हणजे हे सगळ्यांसाठी एक महत्त्वाचं साधन आहे. ठीक आहे, पण मग असं काय खास आहे या ॲपमध्ये? म्हणजे कोणती वैशिष्ट्य याला फक्त एक साधा डेटा एंट्री ॲप न बनवता एक प्रभावी साधन बनवतात? यात काही गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे याचा ऑफलाईन मोड. विचार करा, दुर्गम भागात जिथे नेटवर्क नाही तिथेही आरोग्य सेवा थांबत नाही. दुसरं म्हणजे रिअल टाईम ट्रॅकिंग. सिकल सेल आणि टीबी सारख्या आजारांवर त्वरित लक्ष ठेवता येतं. विशेषतः नंदुरबार आणि यवतमाळसारख्या जिल्ह्यांमध्ये हे खूप गरजेचं आहे. आणि हो, गोळा झालेला डेटा थेट HMIS आणि IHIP सारख्या मोठ्या सिस्टमशी जोडला जातो, ज्यामुळे मोठ्या स्तरावर विश्लेषण करणं सोपं होतं. बरं, एवढा सगळा डेटा गोळा करायचा, पण ह्या सगळ्याचा नेमका उपयोग काय? हे सगळं का महत्त्वाचं आहे? चला तेच समजून घेऊया की यातून उत्तम आरोग्य कसं साधलं जातं. तर ह्या सगळ्याची सुरुवात होते ती अचूक आणि वेळेवर मिळणाऱ्या डेटमुळे. आणि जेव्हा आपल्याकडे असा अचूक डेटा असतो तेव्हा आरोग्य अधिकाऱ्यांना जास्त प्रभावी निर्णय घेता येतात. म्हणजे कुठे काय कमी आहे, कुठे संसाधनांची जास्त गरज आहे, हे सगळं पुराव्यानिशी ठरवता येतं. आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम काय? तर एक निरोगी समाज. कारण यामुळे संपूर्ण राज्यात अधिक चांगली आणि योग्य ठिकाणी पोहोचणारी आरोग्य सेवा मिळते. म्हणजे या सगळ्याचं सार एकाच वाक्यात सांगायचं झालं तर ते असं की जेव्हा डेटा अचूक आणि वेळेवर असतो तेव्हाच सरकारी योजना त्या लोकांपर्यंत पोहोचतात ज्यांना त्याची खरोखर गरज आहे. ई-सूचीसारखी डिजिटल साधनं आता आपल्या सार्वजनिक आरोग्याचा एक अविभाज्य भाग बनत चालली आहेत. मग प्रश्न हा उरतो की आपलं सार्वजनिक आरोग्य खरंच पूर्णपणे डेटावर आधारित होऊ शकतं का? आणि जर तसं झालं तर भविष्यात आपल्यासमोर कोणती नवी आव्हानं आणि संधी उभ्या राहतील? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.